महाराष्ट्र सरकारने राज्यातील प्रशासकीय कामकाज अधिक सक्षम आणि नागरिकांसाठी सोयीस्कर करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे। राज्यातील वाढती लोकसंख्या, दुर्गम भागातील भौगोलिक आव्हाने आणि प्रशासकीय कामांचा वाढता व्याप लक्षात घेऊन 11 नवीन अप्पर जिल्हाधिकारी कार्यालये स्थापन करण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे। या निर्णयाची घोषणा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी विधानसभेत केली। या नवीन कार्यालयामुळे ग्रामीण आणि दुर्गम भागातील नागरिकांना जिल्हा मुख्यालयांपर्यंतचा लांबचा प्रवास करावा लागणार नाही। महसूल, जमीन, उत्पन्न प्रमाणपत्रे, प्रमाणीकरण आदी सेवा जवळच्या ठिकाणी जलद आणि प्रभावीपणे उपलब्ध होतील। महसूल विभागाने जिल्ह्याची लोकसंख्या, भौगोलिक क्षेत्र, दुर्गमता, तालुक्यांची संख्या आणि प्रशासकीय गरजा विचारात घेऊन ही यादी तयार केली आहे। नवीन अप्पर जिल्हाधिकारी कार्यालये यामध्ये ठाणे, रत्नागिरी, पुणे, सातारा, सोलापूर, जळगाव, नांदेड, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा, नागपूर या 11 नवीन कार्यालयांच्या सुरळीत कामकाजासाठी एकूण 143 नवीन पदे निर्माण करण्यास मंजुरी देण्यात आली आहे। सरकारी संवर्गातील 11 नवीन पदांचा समावेश आहे। उच्चस्तरीय सचिव समितीने 9 जानेवारी 2026 रोजी या प्रस्तावाला मान्यता दिली होती। त्यानंतर 10 फेब्रुवारी 2026 रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत अंतिम मंजुरी मिळाली आहे। दुर्गम भागातील लोकांना जिल्हा मुख्यालयापर्यंत जाण्याची गरज भासणार नाही, तसेच महसूल सेवा अधिक वेगवान आणि पारदर्शक होईल। प्रशासकीय विकेंद्रीकरणाला चालना मिळेल, कामाचा ताण कमी होऊन एकूण प्रशासन अधिक कार्यक्षम होईल। हा निर्णय महाराष्ट्रातील प्रशासकीय सुधारणांच्या दिशेने एक मोठे पाऊल मानले जात आहे। लवकरच या कार्यालयांच्या उभारणीची प्रक्रिया सुरू होईल, ज्यामुळे राज्यातील लाखो नागरिकांना थेट फायदा होईल। प्रशांत कांबळे, अग्रणी न्यूज, विटा।